नागपुर में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने देश के पहले सीबीजी प्लांट का निरीक्षण किया। इस दौरान उन्होंने कहा कि कचरे में गैस और जैविक खाद बनाने वाला यह प्रोजेक्ट शहर की कचरा और दुर्गंधी की समस्या को खत्म करने में मदद करेगा। वहीं मराठा आरक्षण के मुद्दे पर फडणवीस ने कहा कि सरकार का रुख सकारात्मक है और संविधान व न्याय की सीमा में सहकर सभी सजाओं के हित में निर्णय लिया जाएगा। उन्होंने स्पष्ट किया है कि ओबीसी समाज पर कोई अन्याय नहीं होने दिया जाएगा। सीएनजी की बढ़ती कीमतों पर मुख्यमंत्री ने वैश्विक ऊर्जा संगठन को जिम्मेदार ठहराते हुए कहा कि हालात सामान्य होने पर दरों में कमी आएगी। नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून देशातला पहिला ड्राय डायजेशनच्या माध्यमातून सीबीजी चा प्लांट या ठिकाणी जवळपास तयार झालेला आहे। आज आम्ही या प्लांटची पूर्ण माहिती घेतली, पाहणी केली आणि 3 फेजेस मध्ये आता सुरुवातीला 400 टन, मग पुन्हा 400 टन आणि ऑगस्ट मध्ये 400 टन असा 1200 टनचा हा प्रोजेक्ट ऑगस्ट मध्ये पूर्णपणे कमिशन होईल, पण त्याचा पार्ट आताच कमिशन होतोय। या माध्यमातून जो सगळा शहरातला कचरा आहे या कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे। यातनं जवळपास 28 टीपीडी या ठिकाणी गॅस तयार होणार आहे। त्यासोबत जवळपास 120 टीपीडी जे ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे ते मॅन्युअर या ठिकाणी तयार होणार आहे आणि त्यासोबत जवळपास 400 टीपीडी आरडीएफ तयार होणार आहे की जे आपल्या सिमेंट फॅक्टरीजला किंवा इतर ठिकाणी लागतं। त्यामुळे जवळपास संपूर्ण जो कचरा आहे या कचऱ्यातनं एक मोठी व्हॅल्यू या ठिकाणी तयार होणार आहे। हा देशातला पहिला असा प्लांट आहे की जो विदाउट टिपिंग फी या ठिकाणी संपूर्णपणे खाजगी गुंतवणुकीतून करण्यात आलाय। जवळपास 300 कोटी रुपयाची गुंतवणूक ही या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि हे जे मॉडेल आहे हे इतकं चांगलं आहे की ज्याच्यातनं पुढच्या काळात कुठेही कचऱ्याचे ढीग आपल्याला दिसणार नाही आणि वेस्टला वेल्थमध्ये कन्वर्ट करून त्या माध्यमातून आपण जो काही आपलं पर्यावरण आहे त्या पर्यावरणाची हानी देखील मोठ्या प्रमाणात टाळणार आहोत। जे वर्षानुवर्ष हा सगळा जो पूर्व नागपूरचा भाग आहे की ज्या भागामध्ये आपण भांडेवाडी म्हटल्यानंतर कचऱ्याचे ढीग आणि वास अशा प्रकारचं जे समीकरण होतं हे पूर्णपणे संपतंय आणि पुढच्या 3-4 महिन्यानंतर या ठिकाणी वासाचा प्रश्न देखील संपेल आणि जवळपास 6-8 महिन्यात वर्षभरात संपूर्ण ढीग संपून या ठिकाणी अगदी सगळी लँड रिक्लेम झालेली असेल। मला असं वाटतं की देशातला एक अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा प्लांट